देवाज्ञा नारायण धारक भाग 12। ते दोघं बागेतल्या बाकावर बसले होते. जरा सावधगिरीचा उपाय म्हणून गीतानं मोत्यालाही बरोबर घेतलं होतं. तोही त्यांच्या पायाशी बसला होता. गोष्टी जरा हाताबाहेर चालल्या आहेत नाही? दशरथ म्हणाला. आचार्यांशी बोलायला हवं, मला तरी वाटतं. नाही, आठवतं, त्यांनीच आपल्या दोघांना सांगितलं होतं, तुम्हीच शोधून काढा माझा काय उद्देश आहे ते. आठवतं? हो. मग तसंच करायला हवं. पण सुरुवातीपासून तुझ्या अंगी या जाणीवा नव्हत्या, खरं ना? हो. इथे मठात आल्यावर काहीतरी झालं. नाही, त्याआधी झालं. त्याआधी? हो. मी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा आचार्य म्हणाले होते की मृत्यूला असा निकट स्पर्श करून आलेल्यात काहीतरी बदल होत असावा. तोच हा बदल तुला वाटतं? हो. आणि दशरथ, हेमांगीचाही विचार मनात येतो. हेमांगी, ती तर केवळ एक रात्रभरच मठात होती. तेही विशेषच नाही का? ती मठात का राहिली नाही? ताणाखाली असलेल्याला, क्रायसिसमधून गेलेल्याला मठात किती शांत वाटतं. निदान मला तरी वाटलं. हेमांगीला वाटलं नाही हे उघड आहे. दशरथच्या हिशेबी हेमांगीला फारसं महत्त्व नव्हतं. तिचं राहू दे. आपल्याला आपल्या संबंधात विचार करायचा आहे. आपल्याला एखादी गोष्ट सांगता येत नाही याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट आपल्याला माहीत नसते. हे कसं शक्य आहे? माहीत असेल तर सांगता येणार नाही का? आपल्याला माहीत आहे हेच आपल्याला माहीत नसतं. दशरथ, हा जरा सबुरीनं घे गीता. माझा व्यवसाय असा होता की मला माणसांच्या स्वभावाचा अभ्यास करावा लागला. ती सुद्धा सर्वसामान्य माणसं नाहीत, समाजातल्या पापभीरू सद्वर्तनी लोकांच्या सुस्वभावाचा गैरफायदा घेणारी माणसं, गुन्हेगार थोडक्यात. दशरथ, हे भलतीकडेच चाललं आहे. माणूस स्वतःपासून खूप गोष्टी लपवून ठेवत असतो, फक्त हे त्याला माहीत नसतं. आणि ते माहीत करून घेण्यासाठी गीता, त्याचा शब्द इतक्या वेगळ्या सुरात आला की ती दचकलीच. गीता, हिप्नॉसिस. दशरथ, तुला झालंय तरी काय? काय बरळतो आहेस? तुझ्या ध्यानात नाही का येत? इथे येणाऱ्या प्रत्येकाची आचार्य अशी हिप्नॉसिस खाली तपासणी करत असले पाहिजेत. बंड्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी हिप्नॉसिसचा वापर केला होता असं त्यांनी स्वतःच नोंदवून ठेवलं आहे. गीता, त्यांचा जो काही शोध चाललेला आहे त्यासाठी त्यांनी आपलीही हिप्नॉसिस खाली तपासणी केलेली असणार. पण ते आपल्याला समजलं नसतं का? नाही, तुम्हाला ते विसरून जाण्याची आज्ञा देता येते. तिला पोस्ट हिप्नॉटिक सजेशन म्हणतात. तुम्ही सर्व काही विसरून जाता. आपल्या परवानगीशिवाय आचार्य असं काही करतील? मला अशक्य वाटत नाही. आचार्य एका ध्येयाने ग्रासलेले आहेत. साधनापेक्षा साध्याला अशी माणसं जास्त महत्त्व देतात. आपल्याला कोणताही अपाय होणार नाही याची ते पूर्ण काळजी घेत असणार, यातही मला काही शंका नाही. कारण मूलतः ते सुस्वभावी आहेत. या क्षणी त्यांचा विचार बाजूला ठेवूया. आपल्याला दोघांनाच शोध घ्यायची आचार्यांनी सूचना केली आहे ना? मग आपणही साधनांचा विचार दूर ठेवूया. आपणही हिप्नॉसिसचा वापर करूया. पण ती काय साधी गोष्ट आहे? ते एक शास्त्र आहे. आणि इतर शास्त्रांसारखं अभ्यासानं ते कोणालाही साध्य होतं. म्हणजे दशरथ, तू? हो. माझ्या व्यवसायात मला सर्व तंत्रांचा वापर करावा लागायचा. त्यात हेही आलंच. अगदी निष्णात नसलो तरी मी कला वापरू शकतो. तुझी तयारी आहे? कसली तयारी? मला तर काही समजतच नाही. मी तुला हिप्नॉसिस खाली घालणार आहे. आत्ता? का नाही? त्याला काही प्रयोगशाळा लागत नाही, उपकरणंही लागत नाहीत. गीतानं 5-7 सेकंद स्वतःशी विचार केला. ठीक आहे, मी तयार आहे, ती म्हणाली. चल, तुझ्या खोलीत जाऊया. गीता आराम खुर्चीत आरामात बसली होती.
तिच्या समोरच 4-5 पावलांवर दशरथ उभा होता. त्यानं मनात आणलं तर तो आवाजात किती हुकमत आणू शकतो याचा तिला अनुभव येत होता. खर्जातल्या आवाजात, संथ लयीनं तो बोलत होता. गीता, यात भिण्यासारखं काहीही नाही. काही भूल देण्याची इंजेक्शनं अशी असतात की सुई शरीरात शिरताच ती जागा बधीर व्हायला लागते. सुईचा पुढचा प्रवासही समजत नाही. तशीच ही गोष्ट आहे. तुझ्या नकळत तुला झोप यायला लागेल. फक्त विरोध करायचा नाही, शरीर सैल सोडायचं. बोलत असताना त्याचा उजवा हात हवेतून हलत होता. तेवढी एकच हालचाल तिचं लक्ष वेधून घेत होती. त्या सावकाश डावी उजवीकडे हलणाऱ्या हातावरच तिची नजर खिळून राहिलेली होती. झोप येत आहे वाटलं तर खुशाल डोळे मीट, खुशाल झोपी जा. गीता झोपी गेली होती. गीता, माझी हाक ऐकू येते? हो. मी विचारतो ते समजतं? हो. आचार्यांनी तुला हिप्नॉसिस खाली घातलं होतं का? काही क्षण गीता अडखळली आणि मग ती बोलली, हो. तिच्या आवाजात बदल झाला होता. केवळ आवाजातच नाही, तिच्यातच बदल झाला होता. शरीराचा पवित्रा जरासाच बदलला होता, पण शरीर आता सैल वाटत नव्हतं. पण तिचा चेहऱ्यावर एक अतिमंद हास्य होतं. दशरथला त्या हास्याचा अर्थ समजला नाही, पण त्याच्या अत्यंत संवेदनाक्षम मनाला अशी जाणीव झाली की आपण एखाद्या हाय टेन्शन वायरपाशी आहोत. आपल्या आसपास कोणत्या तरी प्रचंड शक्तीचा वावर आहे. आचार्यांनी काय विचारलं ते आठवतं? अर्थात आठवतं. किती आत्मविश्वासपूर्ण आवाज. मला सांग, ज्या क्षणी मृत्यूच्या अगदी नजीक आले होते त्या क्षणाच्या अनुभवातून आचार्यांनी मला जाण्याची सूचना केली. मीही तुला आता तीच सूचना करतो. काय दिसतं ते सांग. माझ्या आसपास गारेगार पाणी आहे, गुडूप अंधार आहे. आवाज नाही. माझा श्वास छातीत कोंडलेला आहे. आता छाती फुटणार असं वाटतं. गीता थांबली. पुढे काय गीता? त्या क्षणी काळ थांबला आहे. छातीत वेदना आहेच, पण आसपासचा अंधार कमी झाला आहे. एक सोनेरी प्रकाश आहे. त्या सोनेरी प्रकाशात मला समोर एक चेहरा दिसतो, सोन्याच्या लखलखत्या मुखवट्यासारखा. तो माझाच चेहरा आहे. आणि गीता बोलत असतानाच खोलीत पिवळसर सोनेरी प्रकाश पसरायला सुरुवात झाली. अत्यंत तल्लख संवेदनाक्षम मेंदूच्या दशरथला पहिल्या क्षणातच तो बदल जाणवला. गीताचं शरीर आता आणखी सावध पवित्रा घेत होतं. त्याला वाटलं कोणत्याही क्षणी गीता डोळे उघडेल, आपल्याकडे पाहिल. ती नजर आपल्याला सहन होईलच याची त्याला खात्री वाटत नव्हती. गीता, तू आता पाण्यात नाहीस, हॉस्पिटलमध्ये आहेस. दशरथला आपल्या आवाजातला कंप जाणवत होता. गीताच्या चेहऱ्यावर एक चमत्कारिक हास्य होतं, विलक्षण चमत्कारिक हास्य. लहान मुलाच्या समजुती खातर मोठ्यानं त्याची एखादी मागणी मान्य करावी तसं हास्य. मी पाण्यात नाही, मी हॉस्पिटलमध्ये आहे. हो, आता तुला काही धोका नाही. तू शांत झोप. गीताचं शरीर सैल पडलं. दशरथला जाणवलं आपल्या मानेवर आणि कपाळावर घाम आला आहे. मनाला कोणती भावना जाणवत होती? भीतीची तर खासच नव्हती, तरीही धडधड होतीच. काही घटना अशा असतात की त्याबरोबर आश्चर्य, अविश्वास आणि छातीची धडधड घेऊन येतात. खरं तर त्याच्यापाशी आत्ताच्या अनुभवाच्या वर्णनासाठी शब्दच नव्हते. पण एक गोष्ट निर्विवाद होती. गीता जेव्हा पुन्हा एकदा निद्रावस्थेत गेली तेव्हा त्याला अगदी हायसं वाटलं. तिला यातलं किती सांगायचं? तिला ते समजेल का? त्याचा व्यवस्थित संदर्भ लागेल का? त्याला ती शंकाच होती, पण ती अनभिज्ञ असणंही उपयोगी नव्हतं. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे हा एक अमोघ शक्तीचा स्रोत होता आणि तिला तर तो उपलब्ध असायलाच हवा होता. आणीबाणीची वेळ आली तर? दशरथ पुन्हा गीताकडे वळला. गीता, मी बोलतो ते ऐकू येतं? हो.
समजतं? हो. मग ऐक. जेव्हा वेळ येईल, जेव्हा आवश्यकता भासेल, जेव्हा धोक्याचा क्षण येईल, त्या क्षणी तुला आत्ताचा अनुभव आठवेल. समजलं? हो. असा क्षण येईपर्यंत तू हे पार विसरून जाशील. समजलं? हो. आता 5 अंक मोजले की तू जागी होशील. गीता तशीच बसून होती. 1, 2, 3, 4, 5. गीतानं सावकाश डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. कसं काय वाटतंय? दशरथनं विचारलं. अगदी छान वाटतंय, ती हसत म्हणाली. आता सांग, काय झालं ते सर्व सांग. हिप्नॉसिसमध्ये असताना माणूस पूर्वीच्या एखाद्या अनुभवातून जाऊ शकतो, जर त्याला तशी सूचना दिली तर. मी तेच केलं. तू पाण्यात उडी मारलीस, त्या अनुभवातून तू परत गेलीस. तू सांगतेस की अगदी शेवटच्या क्षणी तुला एक सोनेरी प्रकाश दिसला. एवढंच नाही, त्या सोनेरी प्रकाशात तुला एक चेहरा दिसला. तू म्हणतेस की तो तुझाच चेहरा होता. किती विलक्षण, नाही का? मग तू हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आलीस. दशरथ म्हणाला. गीता, मी काही मानसशास्त्रज्ञ नाही. शेवटच्या क्षणी तुला जे काही दिसलं त्याचा अर्थ काय असावा मला सांगता येत नाही. अनेक जण त्याचे अनेक अर्थ लावतील. तो तुझा एक व्यक्तिगत, सब्जेक्टिव्ह असा अनुभव होता, एवढंच मी म्हणेन. गीताची नजर खिडकी बाहेरच्या अंधाऱ्या रात्रीवर खिळली होती. एवढा कसला विचार करते आहेस? विचार नाही, असं काही छान वाटतं आहे की बस. तिचा चेहराच ते सांगत होता. इतकं समाधान, इतका आनंद, इतका आत्मविश्वास. दशरथ मनाशी नवल करत होता. ही किती नशीबवान आहे. दशरथ 2 दिवसांपूर्वी आचार्यांची भेट घेऊन बाहेर आले ना, तेव्हाही अगदी असंच वाटत होतं. मनातलं सांगितलं तर हसशील, पण खरोखरच वाटलं. दोन्ही हात पसरून हवेत उडी घेतली तर एखाद्या पतंगासारखी तरंगत राहीन. वेडी कल्पना, नाही का? दशरथ प्रत्यक्षात काहीच बोलला नाही, पण मघाचा त्याला आलेला अनुभव पाहता या कल्पनेला वेडी कल्पना म्हणण्याचं धाडस त्यानं केलं नसतं. हा नवखा प्रदेश होता, अपरिचित होता. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार होतं. जोवर कल्पनाच आहे, जोवर तू काही धाडसी प्रयोग करत नाहीस, तोवर कल्पनाच करायला काय हरकत आहे? तो हसत म्हणाला. थांबवूया का आता ही चर्चा? खूप उशीर झाला आहे. हो, गुड नाईट. आणि दशरथ, जपून राहा. तिच्याकडे क्षणभर नवलाने पाहून तो म्हणाला. हो, आणि थँक्स. वीरेंद्र शर्मा हा उत्तर प्रदेशातून कॉलेजमध्ये दाखल झाला होता. वसतिगृहात राहत होता. अंगानं तगडा होता. स्वभावानेही बेडर होता. साहजिकच दादा पण त्याच्याकडे चालत आलं होतं. वास्तविक हॉस्टेलमधल्या सर्व खोल्यातून 2-2 विद्यार्थी राहत असत. पण वीरेंद्रच्या खोलीतल्या भागीदारानं स्वखुशीनं शेजारच्या खोलीत राहायची कबुली दर्शवली होती. देखण्या हेमांगीकडे वीरेंद्रचं लक्ष जायला फारसा वेळ लागला नाही. कॉलेजमध्ये येण्याजाण्याच्या वाटेवर त्यानं 1-2दा हेमांगीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला. पण त्याच्याकडे वळूनही न पाहता ती सरळ पुढे निघून गेली होती. अर्थात वीरेंद्रच्या फसगतीला हसण्याची कुणाची हिंमत नव्हती. आपण तर या हेमांगीवर फिदा झालो आहोत. वीरेंद्र त्याच्या जवळच्या मित्रांमध्ये बोलून दाखवायला लागला. कदाचित सत्य असेल, कदाचित अर्धसत्य असेल, कदाचित थापही असेल, पण त्याने एक हवा निर्माण केली होती, ही गोष्ट खरी. कॉलेजमध्ये त्याचं वागणं म्हणजे एक चेष्टेचा, जरासा कुतूहलाचा, जरासा टीकेचाच विषय झाला होता. तिचा पाठलाग करणं, वेळी अवेळी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं, तिला एखादं फूल देणं, तिच्याही मैत्रिणीत तो थट्टेचा विषय झाला होता. हेमांगी मनातल्या मनात खूपच संतापत असली पाहिजे, पण वीरेंद्रची एकही कृती शिष्टाचाराला सोडून नव्हती. स्वतःशी चडफडत बसण्या वाचून तिला गत्यंतरच नव्हतं. उपेक्षा हा एकमेव मार्ग तिला उपलब्ध होता. शेवटी माणसाचा मूळ स्वभाव फार काळ दडपला जाऊ शकत नाही.
सभ्यतेने आर्जवाने वागणं वीरेंद्रच्या स्वभावातच बसत नव्हतं. गाऊन घालून ती प्रयोगशाळेत जात असताना वीरेंद्र तिथे आला. सुदैवाने किंवा दुर्दैवाने त्या क्षणापुरते दोघंच तिथे होते. आता नखरा पुरे नाही का झाला? वीरेंद्रने हलकेच विचारलं. येस, त्याच्याकडे थंडपणे पाहत ती म्हणाली. आता केव्हा भेटणार आहेस? तिच्या डोळ्यातली चकाकी त्याला दिसली नाही, किंवा दिसली असली तर त्याने तिकडे लक्ष दिलं नाही. पुतळ्याजवळच्या बागेत, ती म्हणाली. खरंच? केव्हा? पुढच्या रिसेसमध्ये? पण तिकडे शेकड्यांनी पोरं असणार. पण पोरं हवीतच. कशाला? म्हणजे सर्वांसमक्ष तुझं गालफड चपलेने फोडून काढता येईल. ती त्याला खालच्या आवाजात म्हणाली. ये बरं का. आणि ती प्रयोगशाळेत गेली. प्रथम त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. आपला अपमान, आपला एवढा अपमान. योग्य अयोग्य सारासार विचार, सारं काही संतापाच्या एका रक्तवर्णी धुक्यात लपेटलं गेलं. आपण काय करतो आहोत, त्याचे काय परिणाम होतील याची त्याला शुद्ध राहिली नाही. एक प्रकारच्या तिरीमिरीत तो प्रयोगशाळेत आला. दाराच्या आत उजव्या हाताला रसायनांची स्टोअर रूम होती. त्याची पावलं तिकडे वळली. खोलीत चारी भिंतींना रॅक्स होती. त्यांच्यात रसायनांचे बुधले होते. काही तपकिरी रंगाच्या काचेच्या बुधल्यात, काही पोर्सेलिनच्या बुधल्यात. वीरेंद्रच्या मनात संताप धुमसत होता. अपमानाचा सूड घेण्याची काहीतरी कल्पना मनात घोळत होतीच. विचार कोणत्या मार्गाने येतात कसं सांगणार? स्वतःच्या संतापाने उडालेला भडका आणि आगीच्या ज्वालांच्या भडक्यात सापडलेली हेमांगी, असंही चित्र बेताल नजरेसमोर आलं असेल. त्याच तिरीमिरीत त्याने तिथली स्पिरिटची बाटली उचलली. तो तसाच तरातरा प्रयोगशाळेत गेला. कोणाला काही कळण्याच्या आत तो हेमांगीपाशी पोचलाही होता. उघड्या बाटलीतलं स्पिरिट त्याने तिच्या अंगावर शिंपडलं आणि खिशातली काडेपेटी काढून एक काडी पेटवून ती तिच्या अंगावर टाकली. आगीचा असा भडका उडाला. मुलामुलींच्या आरडाओरड्यात, किंचाळण्यात वीरेंद्रकडे कुणाचं लक्षही गेलं नाही. निदान त्या क्षणी तरी तो तिथून निसटला. तसाच खोलीवर आला. दार आतून लावून घेऊन खुर्चीत बसून राहिला. सर्वांच्या नजरेसमोर घडलेला गुन्हा. वीरेंद्रला 2 तासांच्या आतच अटक झाली. 8 दिवसांच्या पोलीस कस्टडीत त्याची रवानगी झाली. हेमांगीच्या अंगावर त्या क्षणी कॉटन ड्रेस होता म्हणूनच ती वाचली. पॉलिस्टरचे कपडे असते तर गंभीर परिस्थिती उद्भवली असती. 8 दिवसात उघड झालं की ती त्या दुर्घटनेतून वाचणार आहे. तेव्हा वीरेंद्रवर मॅनस्लॉटरचा खटला भरला गेला नाही. त्याला जामिनावरही सोडण्यात आलं. कॉलेजने तर त्याला ताबडतोब रस्टिकेट केलं होतं. गावातल्या एका लॉजमध्ये तो राहत होता. एकेकाळचे चमचे मित्र आता दूर झाले होते आणि आता त्याला भीतही नव्हते. त्याची अवस्था विषारी दात काढून टाकलेल्या सापासारखी झाली होती. तो 3-4 वर्ष खडी फोडायला जाणार ही गोष्ट तर उघडच होती. घराकडून मागवून घेतलेल्या पैशांच्या जोरावर वीरेंद्र तो दिवस जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करत होता, इतकंच. त्याने वकिलाच्या सल्ल्यावरून आपला गुन्हा कबूल केला होता आणि बचाव म्हणून पुन्हा वकिलांच्याच सल्ल्यावरून संतापाच्या भरात झालेलं अविचारी कृत्य एवढीच सबब सांगितली होती. केलेल्या कृत्याबद्दल त्याने एका शब्दानेही खेद व्यक्त केला नव्हता. त्याच्या वकिलांनीही त्याच्या कृत्याचं गांभीर्य कमी लेखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या बचावाचा मुख्य भर आरोपीचं अपरिपक्व वय आणि प्रथमच झालेला प्रमाद यावरच होता. हेमांगी विद्रूप चेहऱ्याने का होईना वाचणार हे उघड झाल्यानंतर वीरेंद्रच्या अपराधाची गंभीरता जराशी कमी झाली होती. पण प्रत्यक्ष वीरेंद्रला आपल्या कृतीचा काहीही पश्चाताप झालेला दिसत नव्हता. हेमांगीच्या विद्रूप चेहऱ्याचे फोटोही वर्तमानपत्रात आले होते, पण ते पाहून वीरेंद्रने वर्तमानपत्र खाली टाकून दिलं होतं.
कदाचित आपल्या कृत्याचं काहीतरी समर्थन त्याच्या मनाने स्वतःशी करून ठेवलेलं असावं. 2 महिने होऊन गेले तरी केस या ना त्या मार्गाने लांबणीवर टाकण्याची वीरेंद्रच्या वकिलांची कायदेशीर हातचलाखी सुरूच होती. स्वतःच्या भवितव्याबद्दल वीरेंद्रने काय विचार केला होता किंवा काही विचार तरी केला होता की नाही हे समजायला काहीच मार्ग नव्हता. घरच्यांनी पैसे पाठवणं चालूच ठेवलं होतं. उत्तर प्रदेशातल्या त्या भागात असल्या गुन्हेगारी घटना नित्याच्याच होत्या. शिवाय वीरेंद्र उच्च विद्याविभूषित होऊन कधी काळी घराण्याचं नाव रोशन करील अशी घरच्यांची कधीच अपेक्षा नव्हती. विवाह होण्याआधी 4 वर्ष कॉलेजमध्ये मौज मजा करणं हे त्यांना स्वाभाविकच वाटत होतं. मग आहेच जन्मभराची दुनियादारी. तेव्हा दारू, सिगरेट, पत्त्यांचा जुगार, इतर व्यसनं. वीरेंद्रच्या आयुष्यात काहीही बदल झाला नव्हता. कधी काळी बदल होईल अशी शंकाही त्यांच्या मनाला शिवली नव्हती. रोजच्या सारखाच चांगला झिंगून तो खोलीवर परतला होता. दाराला आतून कडी घालण्या इतपत त्याचा तोल टिकला आणि मग त्याने अंगातल्या कपड्यानिशीत स्वतःला कॉटवर झोकून दिलं. शरीरभर दारूची छान ऊब पसरली होती. काही वेळ तो गुंगीखालीही असेल, पण गारव्याने त्याला जाग आली. इतका गारवा की शरीरात अक्षरशः हुडहुडी भरत होती. खोलीतला दिवा लावलेलाच नव्हता. खिडकीच्या रोखाने त्याने पाहिलं, पण खिडकी बंद होती. दिवा लावून काहीतरी पांघरूण शोधून काढायला हवं होतं. त्याखेरीज शरीरातली हुडहुडी कमी होणारच नव्हती. त्या गारव्याने डोक्यातली धुंदी बरीचशी उतरली होती. अंधारातच भिंतीपाशी जाऊन त्याने दिवा लावला. हवेत गारवा होता. त्याखेरीज एक सुवासही होता, पण ओळखीचा वाटणारा. मग त्याला ती दिसली, हेमांगी. दाराच्या आतच पावलाभरावर उभी होती. कितीतरी गोष्टींचा त्याला उलगडाच होत नव्हता. दाराला आतून कडी असताना ही खोलीत आत आलीच कशी? आणखी काहीतरी चूक होतं. ती त्या अपघातात भाजली नव्हती का? तिचा सगळा चेहरा अगदी विद्रूप झाला नव्हता का? पण आता तर तिचा चेहरा अगदी पूर्वीसारखा, अगदी नितळ दिसत होता. त्याला कशाचा अर्थच समजत नव्हता. हेमांगी त्याच्याकडे पाहून हसली. विशेष समाधान देणारं हास्य नाही, पण ती हसत होती. हेमांगी, हेमांगी, तू? तो अर्धवट काहीतरी बोलला. हो, मी, ती म्हणाली आणि पुढे यायला लागली. वीरेंद्रला नवल वाटलं. आपल्याला गारवा का जाणवत होता? खोली तर गरम झालेली आहे. गरमी क्षणाक्षणाला वाढतच आहे. खोलीत सुगंध आहे असं आपल्याला कसं वाटलं? खोलीत तर दुर्गंधी होती, अनेक वाईट वासांचं मिश्रण. हेमांगी आणखी जवळ आली होती. खोलीतली हवा तापलेल्या भट्टीसारखी शरीराला चटका देत होती. दारूची धुंदी तर केव्हाच पार उतरली होती. आत्ता उमगलं. हे काहीच नैसर्गिक नाही, भलतंच धोक्याचं आहे. तुलाच भेटायला आले आहे वीरेंद्र, हेमांगी म्हणाली. तिने तोंड उघडताच एखादा गॅस टॉर्च सारखा भाजणाऱ्या हवेचा झोत त्याच्या अंगावर आला होता. त्या एका क्षणात विजेच्या वेगाने मनात विचार येऊन गेले. तो क्षण अभिज्ञानाचा होता. काय होणार ते समजलं होतं, पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता. हेमांगी, हेमांगी, आय एम सॉरी. त्याने क्षमायाचनेचा एक अगदी क्षीण, दुर्बल प्रयत्न केला. खरंच, ती म्हणाली आणि हसली. चेहऱ्याच्या डाव्याच बाजूने हसली, कारण आता तिचा चेहरा नितळ नव्हता. उजवी बाजू लाल पांढऱ्या सुरकुत्यांनी व्यापली होती. एकच डोळा होता, वटारलेला लाल डोळा. ती नजर त्याच्यावर खेळली होती. खरंच, ती पुन्हा म्हणाली आणि तिचा हात वर आला. त्याच्या चेहऱ्याच्या उजव्या भागावरून फिरला. वीरेंद्र किंचाळला, असह्य वेदनेने किंचाळला. धगधगता निखारा त्वचेवरून फिरवत नेल्यासारखी तिथली त्वचा होरपळत होती, उकळत होती.
काहीतरी ओरडत तो 2 पावलं कडमडत मागे सरला. हेमांगी आणखी पुढे आली. आता तिचे दोन्ही हात पुढे आले होते. त्यांना विरोध अशक्य होता. किंचाळणाऱ्या वीरेंद्रच्या सर्व शरीरावरून ते 2 हात फिरत होते. हात फिरत होते आणि तो किंचाळत होता. त्याच्या आरड्याओरड्याची शेजारच्या खोलीतल्यांना सवय झाली होती आणि नसत्या चौकशा करून त्याचा अतिरेकी संताप ओढवून घेण्याचीही कुणाची तयारी नव्हती. त्यांनी त्या किंचाळ्यांकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या सकाळी 10च्या सुमारास धक्के मारून दार तोडलं तेव्हा त्यांना वीरेंद्र दिसला. खोलीत वेडावाकडा पडला होता आणि डोक्यांपासून पायांपर्यंत त्वचा पार भाजून वर आली होती. त्यांनी पोलिसांना फोन केला. आचार्यांच्या टिपण वहीतून वीरेंद्र शर्माची हकीकत वर्तमानपत्रात वाचली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेतली, पण वर्तमानपत्रातल्या मजकुराशिवाय ते आणखी काहीही सांगू शकले नाहीत. शरीर भाजून निघाल्याने वीरेंद्रचा मृत्यू झाला होता ही एकमेव सत्य गोष्ट होती, पण त्यामागे काय असावं याचा त्यांना काहीही अंदाज येत नव्हता. खोलीच्या दाराला आतून कडी होती, तेव्हा तो खोलीत एकटाच होता. खिडकीला गज होते, तेव्हा त्या मार्गे कोणी पळून गेला असण्याची शक्यताच नव्हती. त्याने आत्महत्या केली का? तशी चिठ्ठी वगैरे काही नव्हती आणि खरं तर तसा त्याचा स्वभावही नव्हता. शरीर पेटवलं गेलं तर त्यासाठी कोणतं साधन वापरलं याचाही उलगडा होत नव्हता. ज्वालाग्राही पदार्थांचा काही ना काही ट्रेस मागे राहतोच. रॉकेल म्हणा, पेट्रोल म्हणा, इतर काही म्हणा, पण इथे तसं काहीच नव्हतं. पण पोलिसांना माहीत नाही तशा काही गोष्टी मला माहीत आहेत. उदाहरणार्थ हेमांगीत हिप्नॉसिसनंतर झालेला बदल. त्या अवस्थेत तिच्यात किंवा तिच्या जागी काहीतरी नवीन अवतीर्ण झालं होतं. माझ्यावर वळलेली ती जळती नजर आणि खर्जातल्या मगरूर आवाजातला तो प्रश्न. मी सर्व जगाचा द्वेष करते, हेमांगी हिप्नॉसिसखाली म्हणाली होती. आणि वीरेंद्रचा तर ती खासच द्वेष करत असणार, कारण तिच्या अवस्थेला सर्वस्वी तोच जबाबदार होता. आणि आता तोही भाजला होता, त्यात मरण पावला होता. मला पटत नाही की हा योगायोग आहे. हेमांगीची भेट अवश्य झाली आहे आणि मला नाही वाटत ती मला भेटायला नकार देईल. तिला काही काही विचारायला हवं. पाहूया तिची प्रतिक्रिया. ती बातमी अर्थात गीतानेही वाचली होती, पण वीरेंद्र आणि हेमांगी यांच्यातला संबंध तिला माहीत नव्हता. बातमी वाचल्यावर वीरेंद्रचा हेमांगीच्या प्रकरणातला संबंध तिला समजला. 2 दिवसांपूर्वी मठात संध्याकाळी झालेल्या विलक्षण प्रकाराच्या वेळीही तिच्या मनात हेमांगीचा विचार अनाहूतपणे आला होता. ज्या जागी क्षणभरापूर्वी दशरथ उभा होता, त्या जागेवर आदळलेला आगीचा लोळ. आणि आता या वीरेंद्रची हकीकत काहीशी तशीच नव्हती का? सर्व शरीर भाजून होरपळून मेलेला वीरेंद्र. दशरथ हल्ला नसता तर त्याचीही अवस्था अशीच झाली नसती का? आचार्यांशी यावर बोलावं का? तिला प्रश्नच पडला होता. दशरथ आणि ती दोघांनी तो वीज गेल्याचा प्रसंग आचार्यांना सांगितलाच नव्हता. आताही आधी दशरथशी बोलायला हवं. प्रत्येक बाबतीत आपण त्याच्यावर किंवा त्याच्या सल्ल्यावर किती अवलंबून राहतो याची तिला कल्पनाच आली नव्हती. त्याची सकाळी गाठ पडलीच नाही. आजचा तिचा मोकळा असा शेवटचा दिवस होता. उद्या 15 तारीख तिची नोकरी सुरू होणार होती. सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत ती बांधील राहणार होती. 9च्या सुमारास आचार्यांनी तिला खोलीत बोलावून घेतलं. ती आत येताच त्यांनी तिच्या हातात वर्तमानपत्र दिलं. तू ही बातमी वाचलीस? त्यांनी विचारलं. हो. गीता आणखी काहीच बोलली नाही. काहीतरी विचार केला असशीलच. हेमांगीचाच विचार मनात आला. तिच्यावर हल्ला करणारा म्हणून नाही, तसं म्हटलं तर त्याचा शरीर भाजून झालेला मृत्यू म्हणजे एक प्रकारचा पोएटिक जस्टिसच म्हणायला हवा, नाही का? हो. आचार्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य होतं.
जसा अपघात हेमांगीला झाला अगदी तसाच त्यालाही व्हावा, याच योगायोगाचं मला नवल वाटतं. आणखी काहीतरी विचार केला असशीलच. हो, पण ती कल्पना जरा अतिरंजित वाटते. हा योगायोगच आहे का आणखी काहीतरी वेगळं आहे असा मनाला प्रश्न पडतो. ती जराशी चाचरत म्हणाली, कदाचित तुम्ही या कल्पनाविलासाला हसाल आचार्य. हसण्याचं काहीही कारण नाही. हे जग इतक्या विविध शक्यता सामावून घेत असतं की अमुक एक गोष्ट अशक्यच आहे असं खात्रीने कसं सांगणार. मी दशरथला भेटायची वाट पाहत आहे. गीता म्हणाली, हेमांगीला तो इथे भेटलेला आहे. त्याला काय वाटतं ते विचारणार आहे. त्याच्या मताला तू इतकी किंमत देतेस. किंमतच असं नाही, पण एक वेगळा दृष्टिकोन म्हणून महत्त्वाचं वाटतं. ठीक आहे, पण आचार्य तुम्ही स्वतःचं मत सांगितलंच नाहीत. मत म्हणजे शेवटी काय? काही तर्क असतात, काही अंदाज असतात. मी आत्ताच काही बोलत नाही. माझ्या मनात एक कल्पना आहे. तुम्हाला योग्य वाटते का ते सांगा. दशरथ आणि मी हेमांगीला भेटायला जाणार आहोत. गीता म्हणाली, तिने ही बातमी वाचलेली असणारच. तिची काय प्रतिक्रिया होते तेही आम्हाला पाहायला मिळेल. ती तुमची गाठ घेईल की नाही शंकाच आहे, पण तरीही जा. आचार्य म्हणाले, दशरथ कुठे ऑफिसमध्ये काम करतो का? तिथे फोन आहे का? तिला काहीच माहीत नव्हतं. तेव्हा संध्याकाळी त्याच्या परतण्याची वाट पाहण्याखेरीज ती दुसरं काहीच करू शकत नव्हती. सुदैवाने तो त्या दिवशी 6लाच परत आला. ती बागेतच होती. तोही सरळ तिच्या शेजारीच येऊन बसला. हातातलं घडी केलेलं वर्तमानपत्र गीताने पुढे केलं. वीरेंद्रच्या अपघाती निधनाची बातमी वरच होती. हो, मी वाचलं आहे, दशरथ म्हणाला. दशरथ, आपण याबाबतीत हेमांगीची गाठ घेऊया. हेमांगीची? तो नवलाने म्हणाला. तिचा या वीरेंद्रशी पूर्वी संबंध आला नव्हता का? तिला भेटूया तर खरं, पाहूया ती काय म्हणते ते. आणि ऐक, आचार्यांना सुद्धा माझी कल्पना पसंत आहे. म्हणजे त्यांची जायला हरकत नाही. मग काय, जाऊया की. येतोच 10-15 मिनिटात. गीता त्याची वाट पाहत तिथेच बसून राहिली.